हातकणंगले लव्ह जिहाद प्रकरणातील दोषी आरोपींवर तात्काळ मोका अंतर्गत कारवाई करावी, पोलीस तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं पत्रकार बैठकीत करण्यात आली। प्रशासनानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यात वाढत असलेली लव्ह जिहादची प्रकरणं, काही समाजातील महिलांना जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याच्या घटना आणि हातकणंगले लव्ह जिहाद प्रकरणामध्ये दोषारोपपत्रातील मराठा समाजाविरोधातील आक्षेपार्ह मजकुरांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं सकल हिंदू समाज आक्रमक झालाय। हातकणंगले लव्ह जिहाद प्रकरणातील दोषी आरोपींवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करावी, पोलीस तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं पत्रकार बैठकीत करण्यात आली आहे। आरोपींच्या व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झालेला मजकूर हा सामाजिक तेढ निर्माण करणारा असून अशा सामाजिक शांतता भंग करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाचे धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। हे समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं आहे की काय अशी भावना सध्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे। वास्तविक पाहता भारतीय न्याय संहितेच्या मध्ये एक सेक्शन 299/196 हे या ठिकाणी या केसमध्ये लागायला पाहिलं होतं आणि जवळजवळ 10-12 त्रुटी या तपास यंत्रणेमध्ये आढळल्यामुळे या ठिकाणी SP साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून आम्ही हे निदर्शनास आणून देणार आहोत आणि कुठेतरी आरोपींना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा तपास कुठेतरी एक लूफॉल त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि हा होऊ नये, त्या आरोपींना शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतली। आमची भूमिका स्पष्ट आहे की हे ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींची पूर्तता करून या आरोपींवर योग्य ते कलम त्या ठिकाणी लावून त्यांना कडक शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे। अन्यथा हिंदू समाज, मराठा समाज रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करून आमचा न्याय हक्क आम्ही मिळवून घेऊ। प्रशासनानं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा पत्रकार बैठकीत देण्यात आला। या पत्रकार बैठकीला संताजीबाबा घोरपडे, दीपक अण्णा काटे, प्रकाश बेलवाडे, व्यंकटेश मोरे, गजानन तोडकर आदी उपस्थित होते।